नमस्कार मंडळी, ही आमची सीताफळाची बाग. याच्या अगोदर मी तुम्हाला छाटणी इथे वगैरे दाखवलं होतं आणि याच्यामध्ये सोयाबीन पेरलं आणि आता ते आंतरपीक सोयाबीन उगवले नसल्यामुळं पुन्हा याची आंतरमशागत सोयाबीन मोडून या ठिकाणी हे आता आंतरमशागत आमचं ते बाळू ओखर हाणायला लागलेला आहे. ही आमची बैलाची जोडी आहे आणि अशा पद्धतीनं ही आंतरमशागत या ठिकाणी चालू आहे. बघा कशा पद्धतीनं जवळून त्या ही अशा पद्धतीनं आंतरमशागत हे बघा एवढे स्पीडनं बैल चालतात. आता नवीन तंत्रज्ञानातून ट्रॅक्टरसुद्धा आलेलं आहे, पण आम्ही इकडं बैलावरच शेती करतो. अशा पद्धतीचं हे याच्यामध्ये तणनाशक मारलेलं आहे. दोन्ही याच्यामध्ये आऊत चालत जात नाही. तर ही अशा पद्धतीची मशागत या ठिकाणी हा लागलेली आहे. पावसाने विलंब केलेला आहे, पाऊस पडणं झाला आहे. आता याला ठिबक आथरायचं आणि शेततळ्यातलं पाणी सोडायचं. अशा पद्धतीचं या ठिकाणी नियोजन आहे. आमची जोडी कशी आहे ती कॉमेंटमध्ये आम्हाला कळवा. बघा शेतकऱ्या जीवनामध्ये सकाळी 6 वाजलेत. 6 वाजता शेतकरी कामाला लागला आहे. त्याला ना 10 ते 5 टाईम ना रविवार आहे. आज रविवारची ना सुट्टी ना त्याला आराम नस त्याला तुमचं पेन्शन. अशा पद्धतीची ही शेती आहे. लोकाला जगविण्यासाठी स्वतः मरावं लागते. त्याला इतकी शेतीमध्ये मेहनत करावं लागते. म्हणून याचं नाव बळीराजा आहे.